झी 24 तास एक पाऊल पुढे। आपला जिल्हा आपली बातमीमध्ये या आठवड्यामध्ये प्रदूषण टाळा हे मिशन आम्ही राबवतोय। पाहुयात एक रिपोर्ट। दिवाळी उत्सवांचा राजा असा हा दिवाळीचा सण लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघतो। जीवनातील अंधकार निघून प्रकाशाकडे आपली वाटचाल व्हावी यासाठी दिवाळीत घरोघरी असंख्य दिवे लावून आनंद साजरा केला जातो। दिव्यांच्या तेजोमयाप्रमाणे फटाक्यांचा आवाजही दिवाळीचं आकर्षण असतं। मुंबापुरीतल्या दिवाळीची तर बात काही औरच। मुंबापुरी लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून जाते। मात्र मुंबई एकीकडे दिव्यांनी उजळून निघत असताना दुसरीकडे फटाक्यांच्या आवाजानं प्रदूषण आणि पर्यायानं धूरही तितक्याच प्रमाणात मोठा असल्याचं दिसून येतं। फटाक्यांचा आवाज आणि प्रदूषण मनुष्यासाठी मोठं घातक ठरतं। आजवरचा अनुभव असाच आहे। गेल्या वर्षी दिवाळीत मुंबईकरांनी ठरवून दिलेली आवाजाची मर्यादा मोठ्या प्रमाणात ओलांडल्याचं समोर आलंय। दादरमधल्या हिंदू कॉलनीत 85.2 डेसिबलची नोंद झाली। मुलुंडमध्ये 100.2 डेसिबल आणि जुहू दहिसर परिसरात 100.6 डेसिबलपर्यंत आवाजाची मर्यादा गेली होती। पर्यावरणाच्या जागृतीसाठी मुंबईकरांनी ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण विरहित दिवाळी साजरी करावी असं आवाहन मुंबई महापालिका आयुक्तांनी केलंय। वर्षाची दिवाळी साजरी करत असताना ध्वनी प्रदूषण आणि धुराचं प्रदूषण कमीत कमी होईल हा विचार समोर ठेवून त्याप्रमाणे दिवाळी साजरी करावी। फटाक्यांद्वारे होणारं ध्वनी प्रदूषण माणसाच्या आरोग्यासाठी मोठं घातक असतं। ध्वनी प्रदूषणामुळे माणसाला कायमचा बहिरेपणा येऊ शकतो। तसंच उच्च रक्तदाब, दमा, तणाव वाढू शकतो। दरवर्षी दिवाळीला फटाक्यांमुळे कित्येक पक्षी आणि प्राण्यांना आपला जीव गमवावा लागतो। आपण आपली स्वतःची जशी काळजी घेतो तशी मुख्य प्राण्यांची, पक्ष्यांची सुद्धा काळजी घ्या। फटाके फोडताना त्यांची सुद्धा काळजी घ्या। त्यांच्यापासून दूर फटाके फोडा। नंबर 2, कमीत कमी आवाजाचे फटाके फोडा आणि आपल्या मुलांनाही ती शिकवण द्या की आपण आपल्यामुळे दुसऱ्याला किंवा पशुपक्ष्यांना किंवा प्राण्यांना त्रास होणार नाही। केवळ आनंदासाठी उडवल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर त्रास होतो। त्यामुळेच दिवाळीचा आनंद लुटा, मात्र प्रदूषण टाळून असा संदेश झी 24 तास आपला विशेष उपक्रम मिशन दिवाळी अंतर्गत देत आहे। झी 24 ताससाठी पंकज दळवी आणि दिनेश मौर्या, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।